सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. उत्तम दर्जा, गुणवत्ता व विश्वासाचे अतूट नाते म्हणजेच ठक्कर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. भूकंपरोधक व ग्राहकांच्या गरजेनुसार बांधकाम क्षेत्रातील एकमेव नाव ठक्कर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. पाणी अडवा पाणी जिरवा या पाणी फाउंडेशनच्या उपक्रमामध्ये खटाव तालुक्यातील वरुड गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रमदान केले. लहानग्यांपासून थोरांपर्यंत एकत्र येऊन केलेल्या या श्रमदानामुळे एकीचे बळ काय असते हे दाखवून दिले. पाहूया सचिन पवार यांचा हा रिपोर्ट. एकजुटीने पेटल रान तुफान आलया, काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया. एकजुटीने पेटल रान तुफान आलया, काळ्या भुईच्या भेटीला शिवार झालया. पिचलेला इझलेला टाहो कधी न कुणा कळला, तळमळलीस तू करपुनी हिरवा पदर तुझा जळला. छळ केला पिढी जात तुझा गा उखडून भंगराई, अपराध किती झाले पण आता शरण तुला आई. पाणी फाउंडेशन जिल्हा समन्वयक सातारा पुणे आज खटाव तालुक्यात 65 गावं स्पर्धेमध्ये वॉटर कपच्या उतरलेले आहेत. 2019ची स्पर्धा, त्यामध्ये वरुड गावनं सहभाग नोंदवला. गावातल्या 5 लोकांनी प्रशिक्षण घेतलं आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून पाणलोटाचं टेक्निकली काम कसं करायचं हे ज्ञान घेऊन त्यांनी आपल्या शिवारातच आज काम चालू केलं. तिथली उपस्थिती बघितली तर फार मोठ्या प्रमाणात लोक श्रमदान करत आहेत. रोज 500-600 लोक, महिला, लहान मुलं, वयस्कर माणसं असतील, काही अपंग व्यक्ती असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून इथं फार मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. या ठिकाणी CCTचं काम चालू आहे आणि CCTच्या माध्यमातून डीप CCT असतील, या माध्यमातून या भूगर्भावरती पाणी मुरणार आहे पडल्यानंतर, पाऊस पडल्यानंतर. आणि ह्या पाणीसाठ्यातून ह्या भूगर्भातल्या ह्याच्यातल्या पाण्यावर म्हणजे मुरवलेल्या पाण्यावरती हे गाव भविष्यात एक पाणीदार गाव असणार आहे. कारण ह्या लोकांचं कष्ट वाया जाणार नाही. प्रत्येक घाम गाळलेल्या ठेंबाचं कष्टातून या गावात एक पाणी निर्माण होऊन या बाजूला गाव ह्या पूर्वे बाजूला असल्यामुळं तिथून जे पाण्याचं भूगर्भात जे मुरणारं पाणी आहे, त्याचे मोठे तलाव असतील, त्याच्या खालचे ओढे असतील, नालाबांध असतील, या सगळ्यांना या कष्टातून पाणी निर्माण होणार आहे आणि भविष्यातलं हे गाव सुजलाम सुफलाम होणार आहे. आज या ठिकाणी जर बघितलं तर फार मोठ्या संख्येनं लोक श्रमदानाला येतात. हे श्रमदान करत असताना त्यांना एक मानसिक आनंद मिळतोय की इथं आल्यानंतर मी कुठला काय न विचार करता फक्त श्रम, आपली CCT कशी खांदायचं, आपलं काम कसं टार्गेट पूर्ण करायचं, या विचारात सगळे मग्न आहेत. फार आनंद वाटतो की श्रमाची चळवळ पाणी फाउंडेशन आणली आणि या चळवळीच्या माध्यमातून लोकांना एक श्रमाची ताकद काय असते हे लोकांच्या 2 हाताच्या ताकदीतनं गाव कसं पाणीदार होतं हे या निमित्तानं आपल्याला दिसणार आहे. भविष्यात हेच गाव पाणीदार गाव म्हणून वरुड निश्चित आपल्याला बघायला मिळेल हे मी तुम्हाला आत्मविश्वासानं सांगू शकतो. एकजुटीने पेटल रान तुफान आलया, काळ्या भुईच्या
भुईच्या भेटीला हे आभाळ आलया. एकजुटीनं पेटलं रान तुफान आलया. काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया. ढेगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली आस. घेऊन हात हातामंदी घेतला लेकरांनी ध्यास. लई दिसानी भारल्या वाणी शिवार झालया. पिचलेला इझलेला टाहो कधी न कुणा कळला. तळमळलीस तू करपुनी हिरव. दुष्काळाला तोंड देण्यासाठी सहभाग ह्या पाणी फाउंडेशनमध्ये सहभाग घ्यायचे निर्णय घेतला आहे. त्यासाठी हे पाणी फाउंडेशनचं काम चालू केलेले आहे. बस एवढं.